पहिली व्याघ्रगणना कोणत्या साली किंवा कोणत्या वर्षी झाली असेल? 2006 साली. 2006 या वर्षी पहिली व्याघ्रगणना झाली. यावरती अल्टरनेट चेंज करून एकच कॉन्सेप्ट वरती प्रश्न कसे विचारले जातात ते बघूया. 2022 ची व्याघ्रगणना ही कितव्या क्रमांकावर असेल? 5व्या क्रमांकावर. यानंतर कोणत्या वर्षी होईल? 2026 मध्ये. ती असेल 6वी व्याघ्रगणना. लक्षात ठेवत जा या छोट्या छोट्या गोष्टी. या 2022 आकडेवारीबद्दल बोलूया. प्रश्न विचारण्याचे चान्सेस असू शकतात. 2022 च्या आकडेवारीनुसार जगभरातील एकूण वाघांपैकी 75% वाघ आपल्या भारतात आहे. म्हणजे मागील 4 वर्षात एकूण वाघांच्या संख्येत 200 ने संपूर्ण भारतात वाढ झाली आहे. काही व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांच्या संख्येत उल्लेखनीय वाढ दिसून आली, तर इतर ठिकाणच्या प्रकल्पांमध्ये या उलट झाले. तिथे काही आव्हानांचा सामना करावा लागला. या आकडेवारीनुसार 2022 मध्ये ती वाढ महाराष्ट्रात 444 वर पोहोचली. म्हणजेच टक्केवारीनुसार एकूण वाघांच्या संख्येत 6.60% वाढ झाली आहे. असेच ॲनिमेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.